नमस्कार. आपण पाहत आहात अपडेट कट्टा. आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहे, ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना आता ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केले आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे 27 मार्च 2026 हे परिपत्रक आहे, ज्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना ई-के-वाय-सी केल्यानंतरच एप्रिल महिन्याचे पेमेंट अदा होणार आहे. आणि हीच ई-के-वाय-सी मोबाईलवरून कशाप्रकारे करायची आणि ई-के-वाय-सी झाल्यानंतर आपल्याला जे प्रमाणपत्र द्यायचे आहे त्या प्रमाणपत्र देखील याच व्हिडिओमध्ये मी शेवटला देणार आहे तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर आपण थोडंसं शासनाचं हे परिपत्रक बघून घ्या. स्क्रीनवर आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता. थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे बघा शासन परिपत्रक आहे, ज्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांना माहे एप्रिल 2026चे देय आणि मे मधला पगार हा देण्या अगोदर ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. आणि ही के-वाय-सी न केल्यास कर्मचाऱ्यांना वेतन अदा होणार नाही. अशा प्रकारचे परिपत्रक आहे. चला तर आता मोबाईलवरूनच आपण ई-के-वाय-सी झाली आहे का नाही, किंवा आपली ई-के-वाय-सी झाले असेल, अकाउंट मॅप झालेलं असेल, अकाउंट सीड असेल की नाही हे देखील चेक करू शकतो. अकाउंट जर दुसरं एखादं लिंक झालेलं असेल तर ते कशाप्रकारे चेंज करायचं त्याची देखील माहिती आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यानंतर एक पर्याय आहे, यामध्ये पॅनचा एक उल्लेख केलेला आहे पत्रामध्ये, आपण बघू शकता. ज्यांनी प्रणालीत पॅन क्रमांक चुकीचा नोंदवला असल्यास किंवा आपला पॅन नोंदवलेला आहे का नाही ते देखील आपल्याला चेक करायचे आहे. आणि याबाबतचं एक पत्र द्यायचं आहे आपल्या लेखा विभाग. चला त्या संदर्भात आता वेळ वाया न घालता व्हिडिओ सुरुवात करू. मोबाईलवरून कशाप्रकारे करायचं त्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे, आधारची लिंक आहे. मोबाईलमधून क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर गुगलमध्ये माय आधार असे सर्च करा. आपण ह्या वेबसाईट दिसेल सुरुवातीलाच, माय आधार ही वेबसाईटची लिंक मी खाली व्हिडिओमध्ये देखील दिलेली आहे. तेथून देखील तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आणि आपण जर मोबाईलवरून ही वेबसाईट ओपन करत असाल तर एक काळजी घ्या, येथे वरती क्लिक करा क्रोम ब्राउझरला आणि साईट डेस्कटॉप साईट करून घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारे थोडंसं खाली स्क्रॉल करा, ज्यामध्ये डेस्कटॉप साईट ऑप्शन आहे हे निवडा. आणि यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल आधार वेबसाईटचा. यामध्ये खाली थोडंसं स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्यानंतर आपण बघू शकता आधार सर्व्हिसेस या टॅबला क्लिक करा. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे एक दिसत आहे टॅब आधार लिंकिंग स्टेटस, यावरती क्लिक करा. मी दाखवलं आहे त्याप्रमाणे अशा प्रकारची नवीन स्लाईड ओपन होईल, ज्यामध्ये आपण बघू शकता बँक सीडिंग स्टेटस हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करा. हे ऑप्शन ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. एक मिनिट. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाला आहे. येथे आपला आधार नंबर टाकून घ्या आणि कॅप्चा भरून घ्या. त्यानंतर आपला आधार रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे त्याला OTP जनरेट झाला असेल, तो OTP भरून घ्या. लॉग इन व्हा. आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं एक टॅब दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस, यावरती क्लिक करा. बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपलं जे आधारला बँक सीडिंग झालेलं आहे अकाउंट ते दिसेल, आपण बघू शकता. आणि बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिवेट आहे, म्हणजे आता तुमची ई-के-वाय-सी ही झालेली आहे. आता फक्त आपल्याला पॅन कसे करायचे ते बघणार आहोत. त्या अगोदर ज्या कर्मचाऱ्यांचे इथे जे आपलं पगार खातं जे आहे तेच इथे लिंक आहे का ते बघा, कारण ते जर अकाउंट लिंक नसेल तर कशाप्रकारे आपणास अकाउंट लिंक करायचे, किंवा ॲक्टिवेट जर दाखवत नसेल तर ॲक्टिवेट कसे करायचे त्यासाठी मी स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवला आहे. शेवटी वरती स्क्रीनच्या आय बटनावरती देखील त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आणि तोच व्हिडिओ खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक आहे. आपण तेथून जाऊ तो व्हिडिओ नक्की बघा, ज्यामध्ये आपण सविस्तरपणे सांगितले आहे आपले अकाउंट कसे चेंज करायचे, किंवा आपली आधार सीडिंग झालेली नसेल तर आधार सीडिंग कशी करायची, कारण त्यासाठी तो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला त्यानंतर नेक्स्ट टप्पा आहे, ज्यामध्ये पॅन कार्डची एक लिंक मी खाली दिलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ज्याद्वारे आपण पॅनची जी वेबसाईट आहे त्यावरती लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर. एक मिनिट. लॉग इन करण्या अगोदर आपण जर ही साईट मोबाईलवरून ओपन करत असाल तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे डेस्कटॉप साईट करून घ्या.
डेस्कटॉप सेट केल्यानंतर अशा प्रकारे आपण आता लॉग इन झाला आहात. लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकता येथे तुमचा पॅन नंबर टाकल्यानंतर आपण लॉग इन होऊ शकता. लॉग इन झालेला आहात अशा प्रकारे आपण बघा. आता लॉग इन झाल्यानंतर येथे एक आपल्याला स्टेटस दिसत आहे बँक अकाउंट अपडेट. याच्यावरती क्लिक करा. बँक अकाउंट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर थोडंसं अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल आणि येथे आपणास दिसेल म्हणजे आपले बँक खाते हे आधारला आपले बँक खाते हे पॅन कार्डला लिंक आहे. अशा प्रकारची प्रोसेस आहे. ही संपूर्ण प्रक्रिया करत असताना आपल्याला जर काही अडचण आली तर नक्की कमेंट्स करा. याविषयी नक्कीच रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि यानंतर आता आपल्याला आपली जर KYC पूर्ण झालेली असेल त्यानंतर पॅन देखील आपल्या खात्याला लिंक झालेलं असेल तर आपणास हा फॉर्म भरून द्यायचा आहे ज्याचा मी फॉर्मॅट स्क्रीनवर दिलेला आहे. आता हा फॉर्मॅट जो आहे तो आपल्या विभागानुसार बदलू शकतो. मी फक्त तुमच्यासाठी एक डेमो म्हणून हा फॉर्म दाखवला आहे. अशा प्रकारचं आपलं प्रति जे असेल कार्यालय प्रमुख त्यांना द्या आणि विषय लिहून द्या. सेवार्थ प्रणालीतील KYC पूर्ण केल्याबाबतचे हे सदरील प्रमाणपत्र आहे. अशा प्रकारची आपली माहिती भरून द्या. यामध्ये जे पॅन कार्ड असेल, बँक डिटेल्स असतील किंवा IFSC कोड आणि आधार, आणि यासोबत आपण आधारची झेरॉक्स देखील देऊ शकता. अशा प्रकारची ही माहिती होती. यामध्ये काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा. मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल.